नमस्कार शेतकरी बांधवांनो, जय शिवराय. महाराष्ट्रात यावर्षी पावसाने अक्षरशः थैमान घातला आहे. कुठे अतिवृष्टी, तर कुठे गारपीट, तर कुठे अवकाळी पावसामुळे उभं पीक जमीनदोस्त झालं आहे. तुमच्या भागातही असंच नुकसान झालं का? कमेंटमध्ये हो किंवा नाही नक्कीच लिहा. आणि अशाच शेतीविषयक मोठ्या अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर बघूया आपण काय आहे आजची अपडेट. नुकसानाची खरी परिस्थिती काय? मराठवाडा, सांगली, सातारा आणि अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि ऊस यांसारख्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली आणि निसर्गाच्या एका फटक्यात सर्व काही वाहून गेलं. तुम्हाला वाटतं का हवामान बदलामुळे शेती अधिक धोकादायक झाली आहे? खाली तुमचं मत जरूर लिहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्ही शेतकरी कुटुंबात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सरकार आता मोठा निर्णय घेणार आहे. सरकारचा काय मोठा निर्णय आहे? तर माहितीनुसार सरकारने हवामान आधारित विमा योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे. या योजनेनुसार पाऊस अपेक्षित जास्तीत जास्त किंवा कमी झाला किंवा तापमान ठराविक मर्यादापेक्षा वाढलेलं असतं आणि जर गारपीट झाली तर वाऱ्यांचा वेग जास्तीत जास्त होतो, तर विमा कंपनीकडूनच स्वयंचलित भरपाई दिली जाऊ शकते. म्हणजेच आपल्या शेतकऱ्यांनी जे सरकारी कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागल्या होत्या किंवा या संदर्भात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अर्थ मंत्रालय किंवा विमा कंपन्यांमध्ये चर्चा सुरू आहे. म्हणजे मित्रांनो, जर आपल्याला नुकसान भरपाई झाली असेल किंवा त्यामध्ये खूप नुकसान झालेलं असेल तर सरकार आपल्याला खूप मदत करणार आहे. अशी सरकारकडून खूप योजना आपल्यासाठी प्रोव्हाइड करत आहे. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हे फायदेशीर आहे किंवा नाही चालणार. तर बऱ्याच असं होतं की खूप साऱ्या फ्रॉड योजना येतात आणि आपल्याला त्यावर विश्वास नसतो. तर त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काय फायदे होणार आहेत? भरपाई मिळण्याची नक्की प्रक्रिया जलद होईल आणि हवामानाच्या धक्क्यांपासून काही प्रमाणात संरक्षण मिळेल. जर आर्थिक ताण असेल तर आर्थिक ताणही कमी होईल, पण थेट खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता ही दाट जाणवते. जर भरपाई थेट खात्यास आली तर तुम्हाला दिलासा मिळेल का? हे मला नक्की सांगा. अशा महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढील काही दिवसात मी याबाबत मोठी घोषणा येणार आहे सरकारकडून. ती अपडेटच्या व्हिडिओ माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल. तर शेतकरी हा देशाचा कणा आहे, तर पण हवामान बदलामुळे शेती मोठ्या संकटात आहे. सरकारची काय मान्यता आहे की हवामान आधारित विमा योजना प्रत्यक्षात आली तर अनेक शेतकऱ्यांना वेळेवर मदत होऊ शकते. तर तुम्हाला सरकारकडून अजून कोणती मदत अपेक्षित आहे? तुमचं कमेंटमध्ये नक्की मत सांगा आणि प्रत्येक कमेंट वाचतो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती आणि शासकीय योजनांच्या सर्व अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर शेतकरी बांधवांनो, या पीक विम्याच्या योजनांनुसार सरकारचा काय नेमकी फायदा आहे की तोटा आहे? कारण की जे सरकार आत्ता उभारलेलं आहे, तुमचं मत नक्की सांगा की आपल्या शेतकऱ्यांना ह्या योजना नक्की राबवल्या पाहिजे आणि थेट त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. तर तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आभारी आहोत आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमचा एक सबस्क्रायबर आपल्या चॅनलची हजारो लोकांपर्यंत माहिती पोहोचू शकतो. जय शिवराय. धन्यवाद.